आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल। नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा। दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। सध्या आपण आहोत मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे रेल्वेचा। म्हणजे हा प्रकल्प आहे वर्धा ते नांदेड ट्रॅकचा, जे अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याचा हा दिग्रस येथील स्टेशनचं काम आहे। आपण लांबच लांब हे जे ट्रॅक पाहत आहात, या ठिकाणी रेल्वे स्टेशन राहणार आहे। या ठिकाणी गाडी थांबण्याचं एक व्यवस्था करण्यात येत आहे। तर याच बाजूला दुसऱ्याकडे म्हणजे ट्रॅकच्या पश्चिम दिशेला तिकीटघर राहणार आहे। त्या ठिकाणाहून प्रवेश करता येणार आहे प्रवाशांना। अत्यंत झपाट्यानं काम सुरू आहे। या ठिकाणावरून पुसद मार्गे ते नांदेडला त्या ठिकाणी जे निर्धारित मार्ग आहे, ट्रॅक आहे, त्या ठिकाणचं काम देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ठिकठिकाणच्या बोगद्याचं काम सुरू आहे। मोठमोठे बोगदे या ठिकाणी आहे। यापासून आपण पुढेच गेलं म्हणजे या दिग्रस स्टेशनपासून गाडी निघाल्याबरोबर पुढच्या मार्गाला त्या ठिकाणीच ट्रॅकचं जे रूट आहे समजा ते टनलमधून जाणार आहे, म्हणजे बोगद्यातून जाणार आहे। अनेक भुयारी मार्ग या ट्रॅकवर आहे। ठिकठिकाणी असे ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे दिग्रसच्या परिसरामध्ये। झपाट्याने अगदी काम सुरू आहे ट्रॅकचं। हा फलाट असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी स्टेशन असेल, गाडी थांबण्याचा हा ठिकाण आहे। जवळील रेल्वे स्थानकाजवळ कर्मचारी आणि अधिकाऱ्यासाठी निवासाची व्यवस्था जवळपास पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्यासाठी निवास व्यवस्था आहे। मूलभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे। आपण जो परिसर पाहत आहात, या ठिकाणी हा स्टेशनचा परिसर आहे। यवतमाळकडून या ट्रॅकने येईल आणि हा नांदेडकडील ट्रॅक असेल। हे तिकीट घरची समोरील बाजू असेल। जवळपास 2027च्या शेवटपर्यंत बेसिक काम जे आहे म्हणजे पूर्ण बांधकाम, कन्स्ट्रक्शन काम, इंजिनिअरिंग काम पूर्ण होणार आहे। उर्वरित काम देखील 2028च्या मध्यापर्यंत या ट्रॅकचं काम शेवट होईल असं सांगण्यात येत आहे।